नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक्झाम GK मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न घेतलेले आहेत। 50 MCQs घेतलेले आहेत। हे प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आता पहिला प्रश्न कोणता आहे? अन्नाचे पचन प्रामुख्याने कोणत्या अवयवात होते? तर कोणत्या अवयवात होते अन्नाचे पचन? तर याचं उत्तर येते लहान आतडे। अन्नातील कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे पूर्ण पचन लहान आतड्यात होते, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न काय म्हटले? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मग? तर याचं उत्तर येते यकृत। यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे। लिव्हर म्हणतात त्याला। लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, जी की पित्त निर्माण करते, बाईल फॉर्मेशन करते आणि पचनास मदत करते, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न काय म्हटले? लाळेमध्ये कोणते विकर असते, कोणते एन्झाईम असते जे की स्टार्चचे पचन सुरू करते? तर काय येते मग याचं उत्तर? टायलिन। टायलिन ऑप्शन नंबर ब। टायलिन म्हणजेच टायलिनलाच काय म्हणतात? अमायलेज म्हणतात, सलायवरी अमायलेज। ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजेच लाळेतील टायलिन, सलायवरी अमायलेज हे एन्झाईम विकर पिष्टमय पदार्थांचे म्हणजे स्टार्चचे पचन कुठे सुरू करते? तोंडामध्ये सुरू करते। म्हणजे डायजेशन कुठे? तोंडातच सुरू करते। नेक्स्ट काय म्हटले? जठरामध्ये कोणते आम्ल ॲसिड असते जे अन्नाचे पचन करण्यास आणि जीवाणू नष्ट करण्यास मदत करते? तर काय येते याचं उत्तर? हायड्रोक्लोरिक ॲसिड। ऑप्शन क्रमांक ब। तर जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच HCl अन्नाचे विघटन करण्यास आणि अन्नासोबतच आलेले हानिकारक जे की जीवाणू आहेत नष्ट करण्यास मदत करते, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढे जाऊ आपण। काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? पित्त, ज्याला की बाईल म्हटलं जातं, कोणत्या अवयवात तयार होते आणि कुठे साठवले जाते? आपण वरच्या क्वेश्चनमध्ये बघितलं, बाईल हे कोण तयार करते? यकृत तयार करते। आणि ते कुठे साठवले जाते? तर पित्ताशयामध्ये, ज्याला की गॉल ब्लॅडर म्हणतात। पित्त यकृतामध्ये तयार होते आणि पित्ताशयामध्ये म्हणजेच गॉल ब्लॅडरमध्ये साठवले जाते। पित्त स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी महत्त्वाचे असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। पचन संस्थेतील कोणत्या भागात पाणी आणि क्षार शोषले जातात? तर वॉटर आणि मिनरल्स कुठे शोषले जातात पचन संस्थेतील कोणत्या भागात? तर काय येईल त्याचं उत्तर? मोठे आतडे। तर मोठ्या आतड्यामध्ये वॉटर आणि मिनरल्सचं शोषण केलं जातं आणि लहान आतड्यामध्ये पचन केलं जातं। नेक्स्ट मोठ्या आतड्यात म्हणजेच लार्ज इंटेस्टाईनमध्ये न पचलेल्या अन्नातून पाणी आणि काही क्षार शोषले जातात, ज्यामुळे शौचास तयार होते। पुढे काय म्हटले? प्रथिनांचे पचन कोणत्या विकारामुळे सुरू होते? तर प्रथिनांचं पचन कोणत्या एन्झाईममुळे सुरू होते? तर त्याचं उत्तर येते पेप्सिन। ऑप्शन नंबर क, पेप्सिन। तर जठरातील पेप्सिन, पेप्सिन हे एन्झाईम जठरातील आहे बरे, हे तुम्ही लक्षात ठेवा। जठरातील पेप्सिन हे विकर एन्झाईम प्रथिनांचे पचन सुरू करते। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। काय म्हटले? फिली हे लहान बोटांसारखे भाग मानवी पचन संस्थेतील कोणत्या अवयवात आढळतात आणि त्यांचे कार्य काय आहे? तर काय येईल त्याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक क, लहान आतडे, विलाय, विलाय पण म्हणतात त्याला। तर विलाय हे लहान आतड्याचा भाग आहे मानवी पचन संस्थेतील आणि मग त्याचं कार्य काय आहे? तर अन्न शोषण क्षेत्र वाढवणे, म्हणजे सरफेस एरिया वाढवणं अन्न शोषण करण्याचा। लहान आतड्यात असणारे विली हे अन्नातील पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी पृष्ठभाग क्षेत्र वाढवतात, हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। पुढे जाऊ आपण। काय म्हटलंय? अन्ननलिकेतून म्हणजेच इसोफेगसमधून अन्न जठरापर्यंत कोणत्या क्रियेद्वारे पोहोचते? तर काय म्हणतात त्याला? पेरिस्टाल्सिस। ऑप्शन क्रमांक क, पेरिस्टाल्सिस। तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? पेरिस्टाल्सिस। इसोफेगसमधून अन्न जठरापर्यंत येण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पेरिस्टाल्सिस, हे तुम्ही लक्षात ठेवा। आपण पुढे जाऊ।
पेरिस्टॉल्सिस म्हणजे अन्ननलिकेच्या स्नायूंचे लयबद्ध आकुंचन आणि प्रसरण, ज्यामुळे अन्न पुढे सरकले जाते. नेक्स्ट काय म्हटले, स्वादुपिंड ज्याला की पॅनक्रियाज म्हटलं जातं, तर कोणते पाचक विकर स्त्रवते? तर कोणते आहेत त्याचे पाचक विकर स्त्रवते कोणतं? तर काय आहे त्याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक अ, अमायलेज. अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन हे पॅनक्रियाज काय करते? हे पाचक विकर स्त्रवते. हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वादुपिंड, अमायलेज जे की कर्बोदकांसाठी, लायपेज स्निग्ध पदार्थांसाठी आणि ट्रिप्सिन प्रोटीनसाठी, प्रथिनांसाठी ही महत्त्वाची पाचक विकरे स्त्रवते. हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. काय म्हटले, पचन संस्थेतील असिम्युलेशन म्हणजे काय? तर काय येईल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ब येईल. पचलेले पोषक घटक शरीराच्या पेशींद्वारे ऊर्जा आणि वाढीसाठी वापरणे. तर ॲसिम्युलेशन म्हणजे काय? तर ॲसिम्युलेशन ही एक जैविक प्रोसेस आहे ज्यात शरीराच्या पेशी पचलेल्या अन्नातून शोषलेल्या पोषक घटकांचा, उदाहरणार्थ ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स वापर त्यांची वाढ, दुरुस्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी करतात. हे पचनाच्या शेवटच्या टप्प्यांपैकी एक आहे, जेथे शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांमध्ये पोषक तत्वांचे रूपांतर केले जाते आणि ती वापरली जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर अन्नाचे शरीराचा भाग बनणे म्हणजे ॲसिम्युलेशन. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊ. काय म्हटले, लहान आतड्याच्या कोणत्या भागात स्वादुपिंड रस, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि पित्तरस, बाईल ज्यूस एकत्र येतात? तर जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लहान आतडे आहेत, त्याचे 3 पार्ट आहेत, डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. तर कोणत्या भागामध्ये लहान आतड्याच्या यापैकी बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस एकत्र येतात? तर काय येईल त्याचं उत्तर? ग्रहणी येईल, डिओडिनम. चला आपण याचं स्पष्टीकरण बघूयात. तर डिओडिनम म्हणजेच ग्रहणी हा लहान आतड्याचा पहिला भाग आहे जो जठरानंतर लगेच सुरू होतो. यकृतातून येणारी सामान्य पित्तनलिका म्हणजे कॉमन बाईल डक्ट आणि स्वादुपिंडातून येणारी स्वादुपिंड नलिका पॅनक्रियाटिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट हे डिओडिनम म्हणजेच ग्रहणीमध्ये एकत्र उघडतात. त्यामुळे पित्त आणि स्वादुपिंड रस हे दोन्ही महत्त्वाचे पाचक द्रव ग्रहणीमध्ये येतात म्हणजे डिओडिनममध्ये येतात आणि अन्नाचे पचन काय करतात? सुरू करतात. येथेच स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि प्रथिनांचे मोठ्या प्रमाणावर रासायनिक पचन होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर लहान आतड्याच्या कोणत्या भागात मग? तर डिओडिनम म्हणजेच ग्रहणी या भागामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस हे एकत्र येतात. पुढे जाऊ आपण. काय म्हटले, जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लाचे म्हणजे HClचे मुख्य कार्य काय आहे? तर काय आहे HClचं मुख्य कार्य जठरातील? तर ऑप्शन क्रमांक ब येईल याचं उत्तर. पेप्सिन विकाराला सक्रिय करणे, जे पेप्सिन एन्झाईम आहे त्याला सक्रिय करणं आणि जीवाणू नष्ट करणं. ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. जठरातील हायड्रोक्लोरिक आम्ल अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. HCl हे आम्ल जठरातील आम्लधर्मी वातावरण तयार करते, जे पेप्सिनचे निष्क्रिय रूप आहे हे या विकाराला पेप्सिन या सक्रिय रूपात रूपांतरित करते. म्हणजे HCl काय करते? पेप्सिनोजेनला पेप्सिनमध्ये कन्वर्ट करते. पेप्सिन काय करते? पेप्सिन हे प्रथिनांचे पचन सुरू करते. या व्यतिरिक्त HCl अन्नासोबत आलेले हानिकारक जे जीवाणू नष्ट करते, ज्यामुळे अन्न संसर्ग टाळता येतो. हे आम्ल अन्नाला मऊ करून त्याचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. म्हणजे HClचे खूप फायदे आहेत. पुढे जाऊ आपण. काय म्हटले, पेरिस्टॉल्सिस या क्रियेचे नेमके कार्य काय आहे? तर पेरिस्टॉल्सिस या क्रियेचं नेमकं कार्य काय आहे? तर काय याचं उत्तर क येईल. म्हणजे अन्नमार्गातील स्नायूंच्या लयबद्ध आकुंचन प्रसरणाने अन्नाला पुढे ढकलणे. तर काय याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक क. हेच एक्सप्लेनेशन पाहू आपण. पेरिस्टॉल्सिस ही अन्ननलिकेपासून मोठ्या आतड्यापर्यंत संपूर्ण अन्नमार्गात होणारी स्नायूंची एक स्वैच्छिक इनव्हॉलेंटरी 2 असतात. त्याच्यापैकी ही कोणती आहे? तर इनव्हॉलेंटरी आहे आणि लयबद्ध हालचाल आहे. यात अन्ननलिकेच्या भिंतींमधील वर्तुळाकार आणि लांबट स्नायू एकापाठोपाठ आकुंचन आणि प्रसरण पावतात, ज्यामुळे अन्न आणि पचलेले पदार्थ पुढे ढकलले जातात.
ही प्रक्रिया गुरुत्वाकर्षण नसले तरीही अन्न पुढे सरकवण्यास मदत करते. उदाहरणार्थ उलटे उभे राहून पाणी प्यायलाच ते जठरात जाते. बरोबर. तर काय येईल मग याचं उत्तर? पेरिस्टाल्सिस क्रियेचं नेमकं कार्य काय आहे? तर अन्नमार्गातील स्नायूंच्या लयबद्ध आकुंचन प्रसरणाने अन्नाला पुढे ढकलणे. पुढे जाऊ आपण. काय म्हटलंय? मानवी पचन संस्थेतील कोणत्या अवयवाला द्वितीयक पचन ग्रंथी ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतात, जे पाचक विकरे आणि हार्मोन्स दोन्ही स्त्रवते? तर काय येईल त्याचं उत्तर? स्वादुपिंड. क ऑप्शन येईल. जी की स्वादुपिंड पॅनक्रियाज ही एक ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. 2 टाईपच्या ग्लँड असतात, नेसेसरी अँड ॲसेसरी. तर जी पॅनक्रियाज आहे, स्वादुपिंड आहे, ती ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे. तर त्याला द्वितीयक पचन ग्रंथी का म्हणतात? स्वादुपिंड हे एक महत्त्वाचे द्वितीयक पचन ग्रंथी आहे. याला मिश्र ग्रंथी मिक्स्ड ग्लँड असेही म्हणतात, कारण ते एक्झोक्राईन पण आहे आणि एंडोक्राईन पण आहे. आपण पाहिलं 2 टाईपच्या ग्लँड असतात, एंडोक्राईन अँड एक्झोक्राईन. तर ही मिक्स्ड ग्लँड आहे, जे की बहिस्त्रावी आणि अंतस्त्रावी दोन्ही कार्य करते, म्हणून याला द्वितीयक पचक ग्रंथी असेही म्हणतात. तर ते बहिस्त्रावी कार्य काय आहे त्याचं? ते स्वादुपिंड रस म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस स्त्रवते, ज्यात अमायलेज जे की कर्बोदकांसाठी असतं, लायपेज स्निग्ध पदार्थांसाठी असतं, ट्रिप्सिन प्रथिनांसाठी, तर यांसारखी महत्त्वाची पाचक विकरे असतात. हे विकरे लहान आतड्यात अन्नाचे पचन पूर्ण करण्यास मदत करतात. तर याचं अंतस्त्रावी कार्य काय आहे? ते इन्सुलिन आणि ग्लुकागॉन सारखे हार्मोन्स स्त्रवते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात, म्हणून याला काय म्हणतात? द्वितीयक पचन ग्रंथी म्हणतात. द्वितीयक पचन ग्रंथी. तर ॲसेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड कुणाला म्हटलं जातं? स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाजला म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आपण पुढे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? विलाय अँड मायक्रोविलाय, विली आणि मायक्रोविली असं पण म्हणतात त्याला, यांचा पचनक्रियेतील नेमका उपयोग काय आहे? तर काय याचा पचनक्रियेतील नेमका उपयोग? तर याचं उत्तर येते क. अन्नातील पोषक द्रव्ये शोषण्यासाठी पृष्ठभाग क्षेत्र वाढवणे. हा क्वेश्चन आधी पण रिपीट झालेला आहे. तर याचं उत्तर काय येते मग? तर जे पोषक द्रव्य आहेत तर त्याचं शोषण करण्यासाठी काय? सरफेस एरिया इन्क्रीज करणं. बरोबर. याचं आपण इन डिटेल एक्सप्लेनेशन बघूयात. विलाय हे लहान आतड्याच्या आतील पृष्ठभागावरील लहान फिंगरसारखे असतात, त्यांनी लहान बोटांसारखे अनेक प्रक्षेपण आहेत. तर मायक्रोविलाय हे विलीच्या पेशींच्या पृष्ठभागावरील आणखी सूक्ष्म वाढीव भाग आहेत. या दोन्ही रचना पोषक द्रव्ये शोषण्यासाठी उपलब्ध असलेल्या पृष्ठभाग क्षेत्रात म्हणजे सरफेस एरिया प्रचंड वाढ करतात त्याच्यामध्ये. यामुळे लहान आतडे अत्यंत कार्यक्षमतेने पसलेले अन्नघटक, उदाहरणार्थ ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स रक्तप्रवाहात शोषून घेऊ शकते. हे पृष्ठभाग क्षेत्र एका टेनिस कोर्टएवढे असू शकते, ज्यामुळे पोषण प्रक्रिया प्रभावी होते. ही तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हटलंय? मानवी पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव कोणता आहे? तर कोणता आहे मग? तर याचं उत्तर येते लहान आतडे. ऑप्शन नंबर ड. तर का म्हणतात याला मानवी पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव? तर स्मॉल इंटेस्टाईन, ज्याची की लेंग्थ खूप जास्त आहे. लहान आतडे हे मानवी पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव आहे, ज्याची लेंग्थ साधारणपणे 6 ते 7 मीटर सुमारे 20 फूट असते. त्याच्या लांबीमुळे अन्नाचे पचन आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. हे 3 मुख्य भागांमध्ये विभागलेले असते, ज्याला की आपण डिओडिनम, जेजुनम अँड इलियम, ग्रहणी, जेजुनम अँड इलियम असं म्हटलं जातं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय म्हटलंय? अन्नाच्या रासायनिक पचनामध्ये केमिकल तर खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? तर कशाची आवश्यकता असते? तर एन्झाईम्सची, पाचक विकरे. रासायनिक पचनामध्ये म्हणजे केमिकल डायजेशनमध्ये एन्झाईम्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ही एन्झाईम्स अन्नातील जटिल कर्बोदके, प्रोटीन्स अँड स्निग्ध पदार्थ यांना रासायनिक अभिक्रियांद्वारे लहान आणि सोप्या रेणूंमध्ये, जसं की
ग्लुकोजमध्ये, अमिनो ॲसिडमध्ये, फॅटी ॲसिड्समध्ये रूपांतरित करतात, जेणेकरून ते शरीरात शोषले जाऊ शकतात. यांत्रिक पचन, उदाहरणार्थ चरवण, अन्नाचे लहान तुकडे करते, परंतु रासायनिक बदलांसाठी विकरे आवश्यक असतात. बरोबर समजलं? आपण पुढे जाऊयात. काय म्हटले? यकृताद्वारे स्त्रवले जाणारे पित्त, लिव्हरद्वारे स्त्रवले जाणारे जे की बाईल कोणत्या अवयवात तात्पुरते साठवले जाते? तर याचं उत्तर येते गॉल ब्लॅडर, पित्ताशय. ऑप्शन नंबर ब. गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय हे यकृताच्या खाली असलेले एक लहान नाशपातीच्या आकाराचे अवयव आहे. यकृत सतत पित्त तयार करते. यकृत आपण आधीच ऐकलंय, यकृत बाईल तयार करते म्हणजेच पित्त तयार करते, परंतु पित्ताशय या पित्ताला केंद्रित करून तात्पुरते साठवते. जेव्हा स्निग्ध पदार्थ असलेले अन्न लहान आतड्यात पोहोचते तेव्हा पित्ताशय आकुंचन पावते आणि पित्त नलिकांद्वारे बाईल डक्टद्वारे डिओडिनममध्ये सोडते, जिथे ते स्निग्ध पदार्थांच्या पचनास मदत करते. ओके, तर काय येईल मग याचं उत्तर? लिव्हरद्वारे स्त्रवले जाणारे बाईल हे कोणत्या अवयवात साठवले जाते तात्पुरते? तर गॉल ब्लॅडर. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. काय म्हटलं इथे? मानवी शरीरात पाणी आणि काही इलेक्ट्रोलाइट्स, क्षार शोषून घेणे आणि शौचास फिसेस तयार करणे हे कोणत्या अवयवाचे मुख्य कार्य आहे? तर काय याचं उत्तर? मोठे आतडे. ऑप्शन नंबर क. तर मोठे आतडे म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन हे पचनसंस्थेचा शेवटचा महत्त्वाचा भाग आहे. ओके, लहान आतड्यातून न पचलेले अन्न किंवा त्याला चाईम म्हणतात, न पचलेले अन्न किंवा चाईम मोठ्या आतड्यात येते. येथे मुख्य कार्य म्हणजे या चाईममधून जास्तीचे पाणी आणि काही महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स जसे की सोडियम, पोटॅशियम शोषून घेणे. हे पाणी शोषण झाल्यामुळे द्रव चाईम घट्ट होऊन म्हणजे फिसेस तयार होते, शौचास तयार होते. मोठ्या आतड्यात असलेले मित्र जीवाणू काही जीवनसत्वे उदाहरणार्थ व्हिटॅमिन के तयार करण्यास देखील मदत करतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. अन्नाचे पचन आणि शोषण होण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक रक्तप्रवाहात मिसळण्याची प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या अवयवात घडते? तर कोणत्या अवयवात घडते? तर लहान आतडे. ऑप्शन क. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. लहान आतडे हे पचन संस्थेतील मुख्य ठिकाण आहे जिथे कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे पूर्ण पचन होते आणि त्यांचे पचलेले घटक उदाहरणार्थ ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स हे रक्ताभिसरण संस्थेत शोषले जातात. पुढे जाऊ आपण. काय म्हटले? स्निग्ध पदार्थांचे म्हणजेच फॅट्सचे लहान थेंबामध्ये रूपांतर इमल्सिफिकेशन करण्याचे कार्य कोण करते? तर काय याचं उत्तर? पित्त येईल, बाईल. ऑप्शन बी ब. पित्त हे यकृतात तयार होऊन पित्ताशयात साठवले जाते. हे आपण आधीच ऐकलंय. बाईल हे यकृतात तयार होते आणि गॉल ब्लॅडरमध्ये साठवले जाते. ते लहान आतड्यात स्निग्ध पदार्थांचे लहान थेंबामध्ये रूपांतर करते, ज्यामुळे लायपेज विकरांना त्यावर कार्य करणे सोपे होते आणि स्निग्ध पदार्थांचे पचन प्रभावीपणे होते. मग काय याचं उत्तर? तर पित्त येईल, बाईल. तर स्निग्ध पदार्थांचे म्हणजेच फॅट्सचे लहान थेंबामध्ये रूपांतर करण्याची प्रोसेस काय आहे? इमल्सिफिकेशन. आणि कोण करते? तर बाईल करते. नेक्स्ट काय म्हटलंय? जठरातून अर्धवट पचलेले अन्न त्याला की चाईम म्हणतात, कायम पण म्हणतात, चाईम पण म्हणतात. लहान आतड्यात शिरताना कोणते झडप स्पिंक्टर नियंत्रित करते? तर काय मग त्याचं उत्तर? पायलोरिक स्पिंक्टर. ऑप्शन बी पायलोरिक स्पिंक्टर. तर पायलोरिक स्पिंक्टर हे जठराच्या शेवटच्या भागातील एक स्नायूंचे झडप आहे जे जठरातून अर्धवट पचलेले अन्न चाईम लहान आतड्याच्या पहिल्या भागात म्हणजेच डिओडिनम ग्रहणीमध्ये हळूहळू सोडण्याचे कार्य नियंत्रित करते. तर काय याचं उत्तर? पायलोरिक स्पिंक्टर. तर जठरातून अर्धवट पचलेले अन्न चाईम, ज्याला की चाईम म्हणतात, लहान आतड्यात शिरताना तर कोणते झडप नियंत्रित करते? तर पायलोरिक स्पिंक्टर. नेक्स्ट काय म्हटलंय? मानवी पचनसंस्थेतील कोणत्या अवयवाला अनिवार्य म्हणजे वेस्टिजियल अवयव मानले जाते ज्याचे पचनामध्ये महत्त्वाचे कार्य नाही? तर वेस्टिजियल ऑर्गन कोणता आहे पचनसंस्थेतील? तर काय याचं उत्तर?
परिशिष्ट, ज्याला की अपेंडिक्स म्हणतो आपण, हा वेस्टिजियल ऑर्गन आहे मानवी पचन संस्थेतील अनिवार्य अवयव. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याला जोडलेला एक लहान नळीसारखा अवयव आहे. मानवी पचनक्रियेत त्याचे कोणतेही ज्ञात महत्त्वाचे कार्य नाही आणि त्याला अनिवार्य अवयव मानले जाते. हे तुम्ही लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीममधला वेस्टिजियल ऑर्गन कोणता आहे? तर अपेंडिक्स, परिशिष्ट म्हणतात त्याला. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय म्हटले? डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, पाचक विकरे रासायनिकदृष्ट्या काय असतात? तर काय असतात? तर ऑप्शन बी, प्रथिने. म्हणजेच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रासायनिकदृष्ट्या काय असतात? प्रथिने असतात. बहुतेक सर्व पाचक विकरे जे की एन्झाईम्स ही रासायनिकदृष्ट्या प्रथिने असतात. ती विशिष्ट पोषक घटकांना लहान रेणूंमध्ये तोडून पचनास मदत करतात. खूप महत्त्वाचं आहे. तर पाचक विकरे, ज्याला की डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतात, ती रासायनिकदृष्ट्या काय असतात? तर प्रथिने असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. काय म्हटले? अन्ननलिकेतून अन्न पुढे ढकलण्यासाठी स्नायूंचे विशिष्ट अंकुचन आणि प्रसरणाची क्रिया कोणत्या नावाने ओळखली जाते? तर कोणत्या नावाने ओळखली जाते? पेरिस्टॉल्सिस. क, ऑप्शन क. पेरिस्टॉल्सिस ही अन्ननलिकेसह संपूर्ण अन्नमार्गातील स्नायूंची लयबद्ध हालचाल आहे, जी अन्नाला पुढे ढकलण्यास मदत करते आणि यामुळे अन्न गुरुत्वाकर्षण नसले तरीही खाली सरकते. तर काय याचं उत्तर? पेरिस्टॉल्सिस. अन्ननलिकेतून अन्न पुढे ढकलण्यासाठी स्नायूंचे विशिष्ट अंकुचन आणि प्रसरणाची क्रिया पेरिस्टॉल्सिस नावाने ओळखली जाते. आपण पुढे जाऊ. काय म्हटले? मानवी शरीरात कार्बोहायड्रेट्सचे पचन कुठे सुरू होते? तर कार्बोहायड्रेटचे पचन कुठे सुरू होते? तर माउथ, तोंड या भागामध्ये. तर तोंडात लाळेतील टायलिन विकारामुळे आपण पाहिलं की लाळेमध्ये टायलिन असते, ज्याला की सलायवरी अमायलेज म्हटलं जातं. तर तोंडात कार्बोहायड्रेटचं पचन सुरू होतं. तर काय मग याचं उत्तर? तर तोंड. क ऑप्शन येईल याचा, तोंड. तर मानवी शरीरात कार्बोहायड्रेटचं पचन कुठे सुरू होतं? तर तोंड या भागामध्ये. पुढे जाऊ आपण. काय म्हटलंय? पचलेल्या अन्नातील पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी लहान आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या लहान बोटांसारख्या वाढींना काय म्हणतात? तर काय म्हणतात? विलाय म्हणतात. ब म्हणतात. ब, ऑप्शन क्रमांक ब, विलाय, विली. विली, विलाय हे लहान आतड्याच्या आतील पृष्ठभागावरील लाखो लहान बोटांसारखे प्रक्षेपण, एक्सटेन्शन्स आहेत हे एक, जे अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवतात. म्हणजेच पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी, तर पोषकद्रव्याचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी सरफेस एरिया इन्क्रीज करणं ही विलायचं फंक्शन आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर कायलाचं उत्तर विलाय येईल. पचलेल्या अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी लहान आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या लहान फिंगरसारख्या वाढींना काय म्हणतात? तर विलाय म्हणतात. नेक्स्ट काय म्हटलंय? यकृताचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे जास्त असलेले ग्लुकोज कोणत्या स्वरूपात साठवणे? तर काय मग याचं उत्तर? ग्लायकोजन. ब, ऑप्शन ब, ग्लायकोजन. तर यकृत शरीरातील जास्त ग्लुकोजला ग्लायकोजन या स्वरूपात साठवते, जे गरजेनुसार ग्लुकोजमध्ये रूपांतरित होऊन शरीराला ऊर्जा पुरवते. तर काय याचं उत्तर? ग्लायकोजन. म्हणजेच जास्त ग्लुकोज असलं ना, ते ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करते आणि जशी गरज पडेल तशी गरजेनुसार परत ग्लुकोजमध्ये रूपांतर करून शरीराला ऊर्जा पुरवते. ओके. नेक्स्ट काय म्हटले? पचनसंस्थेच्या कोणत्या भागात जीवाणूंद्वारे विटॅमिन के आणि काही बी विटॅमिन तयार होतात? तर काय याचं उत्तर? मोठे आतडे. ऑप्शन क, मोठे आतडे. ओके. तर मोठ्या आतड्यात उपस्थित असलेले मित्र जीवाणू, ज्याला की आपण गट बॅक्टेरिया म्हणतो, ते विटॅमिन के आणि काही बी विटॅमिन तयार करण्यास मदत करतात, जे नंतर शरीराद्वारे शोषले जातात. पुढे जाऊ आपण. काय म्हटले? पाचक रसांमध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस, पाचक विकरे एन्झाईम्स नसलेला पाचक रस कोणता आहे? तर कोणता आहे मग? तर त्याचं उत्तर येते पित्त, बाईल. ऑप्शन बी. तर पित्तामध्ये म्हणजेच बाईलमध्ये विकरे नसतात. पित्त हे स्निग्ध पदार्थांचे इमल्सिफिकेशन म्हणजेच मोठ्या स्निग्ध पदार्थांचे लहान कणांमध्ये रूपांतर करण्यास मदत करते, ज्यामुळे
स्निग्ध पदार्थांचे पचन सोपे होते. इतर पाचक रसांमध्ये पचनासाठी आवश्यक विकरे असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट काय म्हटले, मानवी शरीरात अन्नातील प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे पूर्णपणे पचन कोठे होते? तर कोठे होते पूर्णपणे पचन? तर लहान आतड्यामध्ये होते. ऑप्शन बी. लहान आतडे हे पचन संस्थेतील मुख्य ठिकाण आहे जिथे की प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे पूर्णपणे पचन होते आणि त्यांचे पचलेले घटक शोषले जातात, जसे की अमिनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड्स हे शोषले जातात. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, मानवी शरीरात अन्नातील प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचे पूर्णपणे पचन हे लहान आतड्यामध्ये केले जाते. नेक्स्ट काय म्हटलंय, शरीरातील कोणत्या अवयवाला रासायनिक कारखाना असे म्हटले जाते? कारण ते अनेक चयापचय क्रिया, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करते. तर कोणत्या अवयवाला म्हणतात मग? तर यकृतला म्हणतात. तर यकृत या अवयवाला रासायनिक कारखाना असे म्हटले जाते. त्याचं कारण काय आहे? कारण ते अनेक चयापचय क्रिया, ज्याला की आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असे म्हणतो, तर ते परफॉर्म करते. तर का म्हणतात यकृतला? यकृत म्हणजेच लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अवयव आहे. ते अनेक चयापचय क्रिया करते, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करते, जसे की विषारी पदार्थांचे निराकरण, पित्त उत्पादन, बाईल फॉर्मेशन करते, ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर आणि त्याची साठवणूक करते इत्यादी. म्हणूनच त्याला काय म्हणतात? रासायनिक कारखाना असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, अन्ननलिकेतून अन्न जठरात पोहोचल्यावर जठराच्या पेशीद्वाराशी प्रवेशद्वाराशी असलेला स्नायूंचा पडदा म्हणजे स्फिंक्टर कोणता आहे, जो अन्नाला परत अन्ननलिकेत जाण्यापासून रोखतो? तर काय मग याचं उत्तर? तर क येईल, कार्डियक स्फिंक्टर. त्याला की लोअर इसोफेगल स्फिंक्टर असे सुद्धा म्हणतात. तर त्याचं एक्सप्लेनेशन काय येईल? कार्डियक स्फिंक्टर किंवा त्यालाच लोअर इसोफॅगल स्फिंक्टर म्हणतात. हा अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये असलेला स्नायूंचा पडदा आहे. हा पडदा अन्न जठरात शिरल्यानंतर बंद होतो, ज्यामुळे जठरातील आम्लयुक्त अन्न परत अन्ननलिकेत येण्यास प्रतिबंध होतो. तर मग काय याचं उत्तर? ऑप्शन क, कार्डियक स्फिंक्टर. पुढचा प्रश्न काय म्हटले, प्रथिनांचे अंतिम पचन होऊन अमिनो आम्ले कोणत्या अवयवात शोषली जातात? तर कोणत्या अवयवामध्ये शोषले जातात? तर उत्तर येईल याचं लहान आतडे, ऑप्शन क. तर प्रथिनांचे पचन जठरात सुरू होते, परंतु ते पूर्णपणे लहान आतड्यात होते, जिथे ती अमिनो आम्लामध्ये रूपांतरित होतात, म्हणजे प्रोटीन्स अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. नंतर ती स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतड्यांच्या भिंतीद्वारे रक्तप्रवाहामध्ये शोषले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे या प्रश्नामध्ये, गॅस्ट्रिक ग्रंथी म्हणजेच गॅस्ट्रिक ग्लँड्स कोणत्या अवयवात आढळतात आणि त्या काय स्त्रवतात? तर काय येईल याचं उत्तर मग? तर ऑप्शन ब येईल, जठर. तर गॅस्ट्रिक ग्लँड्स या जठर या अवयवामध्ये आढळतात आणि त्या जठर रस, ज्याला की आपण गॅस्ट्रिक ज्यूस म्हणतो, तर ते स्त्रवतात. त्याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. तर गॅस्ट्रिक ग्लँड्स जठराच्या म्हणजे स्टमकच्या आतील भिंतीवर असतात आणि त्या जठर रस म्हणजेच गॅस्ट्रिक ज्यूस स्त्रवतात, ज्यामध्ये की हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl आणि पेप्सिनसारखी विकरे म्हणजेच एन्झाईम्स असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटलं या प्रश्नामध्ये, मानवी पचनसंस्थेतील कोणत्या अवयवाचे मुख्य कार्य न पचलेल्या अन्नातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षार शोषून घेणे आहे? तर कोणत्या अवयवाचं मुख्य कार्य आहे? तर मोठे आतडे, ऑप्शन क. तर मोठ्या आतड्याचे म्हणजेच लार्ज इंटेस्टाईनचे मेन फंक्शन काय आहे? तर न पचलेल्या अन्नातून उरलेले पाणी आणि जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते शोषून घेणं, ज्यामुळे मल म्हणजे स्टूल तयार होतो आणि शरीरातून बाहेर टाकला जातो. ओके. तर मानवी पचनसंस्थेतील तर लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच मोठे आतडे याचं मुख्य कार्य काय आहे? तर न पचलेल्या अन्नातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच क्षार शोषून घेणं. नेक्स्ट काय म्हटले या प्रश्नामध्ये, तोंडातून गिळल्यानंतर अन्न कोणत्या नळीवाटे जठरापर्यंत पोहोचते? तर कोणत्या नळीवाटे जठरापर्यंत पोहोचते?
तर अन्ननलिका ऑप्शन ब, ज्याला की आपण इसोफेगस म्हणतो. इसोफेगसद्वारे तोंडातून अन्न जठरापर्यंत पोहोचवलं जातं. तर अन्ननलिका ही तोंडातून गिळलेले अन्न जठरापर्यंत पोहोचवणारी स्नायूंची एक नळी आहे. तर काय याचं उत्तर इसोफेगस येईल, ऑप्शन ब. नेक्स्ट काय म्हटले या प्रश्नामध्ये, कोणत्या विकारामुळे म्हणजे एन्झाईममुळे दुधातील प्रथिने पचनास मदत होते, विशेषतः लहान मुलांमध्ये ते अधिक सक्रिय असते. तर काय लिहिल्याचं उत्तर मग रेनिन येईल, ऑप्शन ब. तर हे लहान मुलांमध्ये अधिक सक्रिय असते रेनिन नावाचं विकर एन्झाईम. तर रेनिन हे एक एन्झाईम जठरामध्ये स्त्रवले जाते आणि दुधातील केसिन या प्रथिनाचे पचन करण्यास मदत करते आणि लहान मुलांमध्ये ते अधिक प्रमाणात असते, कारण त्यांच्या आहारात दुधाचं प्रमाण कसं असते, जास्त असते. तर काय मग याचं उत्तर रेनिन येईल. तर रेनिन हे एन्झाईम काय करते, या एन्झाईममुळे दुधातील प्रथिने पचनास मदत होते आणि ते विशेषतः लहान मुलांमध्ये कसं असतं, अधिक सक्रिय असतं. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलं या प्रश्नामध्ये, स्वादुपिंडाद्वारे म्हणजेच पॅनक्रियासद्वारे स्त्रवले जाणारे कोणते विकर स्निग्ध पदार्थांचे पचन करण्यास मदत करते. तर कोणते एन्झाईम आहे जे की स्निग्ध पदार्थांचं पचन करण्यास मदत करते, तर लायपेज येईल याचं उत्तर, ऑप्शन डी लायपेज. लायपेज हे स्वादुपिंड आणि लहान आतड्याद्वारे स्त्रवले जाणारे विकर आहे जे स्निग्ध पदार्थांचे फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करून पचण्यास मदत करते. म्हणजे फॅटचं काय करते, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. तर काय याचं उत्तर लायपेज येईल. तर स्वादुपिंडाद्वारे लायपेज हे स्त्रवलं जाणारं एक एन्झाईम आहे जे की स्निग्ध पदार्थांचं पचन करण्यास मदत करतं. पुढे जाऊ आपण. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे. तर काय याचं उत्तर फिमर, ऑप्शन क फिमर. तर फिमर हे सर्वात लांब हाड आहे मानवी शरीरातील. फिमर ज्याला मांडीचं हाड असंही म्हणतात, लक्षात ठेवा. हे मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे. तर लॉंग बोन कोणतं आहे, फिमर, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट काय म्हटले, विटॅमिन डी जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे. तर कोणता आहे, तर त्याचं उत्तर येते ऑप्शन क मुडदूस, ज्याला की आपण रिकेट्स असं सुद्धा म्हणतो. तर याच्या कमतरतेमुळे, याच्या डेफिशियन्सीमुळे कोणता होतो आजार, तर मुडदूस होतो. तर जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस म्हणजेच रिकेट्स हा आजार होतो, ज्यामुळे हाडे कमजोर होतात. हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे जाऊ आपण. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, खालीलपैकी कोणत्या सजीवामध्ये पेशीभित्तिका नसते, ज्याला की आपण सेल वॉल असे सुद्धा म्हणतो. तर कोणत्या सजीवामध्ये सेल वॉल नसते, तर काय आलं त्याचं उत्तर एनिमल्स, ब येईल, ऑप्शन ब. एनिमल्समध्ये सेल वॉल अब्सेंट असते. तर जीवाणू परत म्हणजेच बॅक्टेरिया, प्लांट्स, फंगाय यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि एनिमल्समध्ये अब्सेंट असते. वनस्पती, बुरशी, जीवाणू यांच्या पेशीमध्ये पेशीभित्तिका असते, जी की त्यांना आकाराने आधार देते. म्हणजे सेल वॉलचं फंक्शन काय असते, एकतर ते शेप प्रोव्हाइड करते आणि सपोर्ट करते. प्राण्यांच्या पेशीमध्ये मात्र पेशीभित्तिका नसते, सेल मेम्ब्रेन असते. त्यांच्या पेशींना केवळ पेशीपटल असते, म्हणजे सेल मेम्ब्रेन असते. म्हणजे एनिमलमध्ये सेल वॉल अब्सेंट असते आणि सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. आणि बाकी प्लांट्स, फंगाय, बॅक्टेरिया यांच्यामध्ये सेल वॉल असते, जसं की जे शेप प्रोव्हाइड करतं आणि सपोर्ट पण देतं, हे त्याचं फंक्शन आहे. नेक्स्ट काय म्हटलं या प्रश्नामध्ये, खालीलपैकी कोणता अपृष्ठवंशी प्राणी नाही असं म्हटलंय. तर कोणता नाही मग, इन्व्हर्टिब्रेट. तर त्याचं उत्तर येते स्नेक, साप, ऑप्शन क साप येतील त्याचं उत्तर. तर साप हा अपृष्ठवंशी प्राणी नाही, म्हणजेच इन्व्हर्टिब्रेट नाही. तर अपृष्ठवंशी प्राणी म्हणजे काय, तर ज्यांना पाठीचा कणा नसतो. खेकडा, गोगलगाय, जळू हे बाकीचे जे आहेत हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत. साप मात्र पृष्ठवंशी प्राणी आहे, व्हर्टिब्रेटमध्ये मोडतो साप, स्नेक, कारण त्याला पाठीचा कणा असतो. त्याला काय म्हणतात, मेरुदंड म्हणतात. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, आदिपेशीय म्हणजेच प्रोकॅरियोटिक सजीवांचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे. तर 2 टाईपचे असतात सजीव.
तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर आपल्याला त्यापैकी प्रोकॅरियोटिक सजीवांचं काय विचारले, प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ते विचारलेलं आहे. तर काय मग त्याचं उत्तर, तर ऑप्शन ब येईल. तर काय आहे, सुस्पष्ट केंद्रकाची अनुपस्थिती म्हणजे अब्सेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस. तर प्रोकॅरियोटिकमध्ये काय असते, न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस अब्सेंट असते आणि युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते. तर प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिपेशीय सजीवांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक आणि पडद्यांनी वेढलेली अंगके नसतात, म्हणजे सेल ऑर्गेनेल्स अब्सेंट असतात. जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ही एक मोनेरा क्लास आहे. तर मोनेरा हे आदिपेशीय असतात. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर प्रोकॅरियोटिक सजीवांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस काय असतं, अब्सेंट असतं. ओके, नेक्स्ट काय म्हटलं या प्रश्नामध्ये, कोणत्या वायूला जीवनदायी वायू असे म्हणतात. तर कोणत्या वायूला जीवनदायी वायू असे म्हणतात, तर ऑक्सिजनला म्हणतात. ऑप्शन क ऑक्सिजन. ऑक्सिजन हा सर्व सजीवांसाठी श्वास घेण्यासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असल्याने त्याला काय म्हणतात, जीवनदायी वायू म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑक्सिजन O2 खूप महत्त्वाचा गॅस आहे. ओके, जो की श्वास घेण्यासाठी आणि जगण्यासाठी पण आवश्यक असल्याने त्याला काय म्हणतात, जीवनदायी वायू असं म्हणतात. पुढे जाऊ आपण. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह, रेड प्लॅनेट असेही म्हणतात. तर कोणत्या ग्रहाला म्हणतात मग लाल ग्रह, तर मंगळ ग्रह. ऑप्शन बी मार्स. मार्स या प्लॅनेटला काय म्हणतात, रेड प्लॅनेट म्हणतात. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे त्याला लालसर रंग दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतात, लाल ग्रह म्हणतात. तर कशाच्या प्रेझेन्समुळे, तर लोह ऑक्साईडच्या प्रेझेन्समुळे त्याचा पृष्ठभाग कसा दिसतो, लालसर रंग दिसतो आपल्याला त्याच्या पृष्ठभागावर, म्हणून त्याला काय म्हणतात, लाल ग्रह म्हणतात, रेड प्लॅनेट. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये, कोणत्या धातूचा वापर थर्मामीटरमध्ये होतो. तर थर्मामीटरमध्ये कोणत्या धातूचा वापर होतो मग, तर पारा वापरला जातो, मर्क्युरी. ऑप्शन डी. तर पारा हा धातू, मर्क्युरी हा जो मेटल आहे तो सामान्य तापमानावर द्रव अवस्थेत असतो. ह्याची स्टेट कोणती असते, तर लिक्विड असते आणि उष्णतेमुळे तो प्रसरण पावतो, त्यामुळे त्याचा वापर थर्मामीटरमध्ये तापमान मोजण्यासाठी केला जातो. ओके, तर थर्मामीटरमध्ये कोणत्या धातूचा वापर होतो मग, पारा या धातूचा होतो. त्याचं कारण काय आहे, तर तो सामान्य तापमानावर टेम्परेचरवर कसा असतो, तर लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि हीटमुळे काय होतो, तो प्रसरण पावतो आणि त्यामुळे त्याचा वापर कसा थर्मामीटरमध्ये तापमान मोजण्यासाठी केला जातो. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, रक्त गोठण्यास. तर एक लक्षात ठेवा, रक्त गोठण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ब्लड कोॲग्युलेशन. तर रक्त गोठण्यास म्हणजेच ब्लड क्लॉटिंगसाठी मदत करणारं जीवनसत्व कोणतं आहे. तर कोणतं जीवनसत्व हेल्प करतं ब्लड क्लॉटिंगसाठी, तर ऑप्शन डी येईल त्याचं उत्तर, जीवनसत्व के. तर व्हिटॅमिन के ब्लड क्लॉटिंगसाठी हेल्प करतं. ओके, तर जीवनसत्व के हे रक्तातील प्रथिने तयार करण्यास मदत करतं. जे ब्लडमध्ये प्रोटीन्स असतात ते तयार करण्यास मदत करते, जे जखम झाल्यास रक्त गोठून रक्तस्राव थांबवण्यासाठी आवश्यक असतात. ओके, तर लक्षात ठेवा, ब्लड क्लॉटिंगसाठी मदत करणारं विटॅमिन कोणतं आहे, तर विटॅमिन के. ओके, नेक्स्ट काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये, वनस्पतीमधील पाणी आणि खनिजे, वॉटर अँड मिनरल्स वाहून नेण्याचं कार्य कोणती टिश्यू करते. तर कोणती ऊती करते, कोणत्या ऊतीचं हे कार्य आहे, तर झायलेम. ऑप्शन बी झायलेम. 2 टाईपचे असतात ना ऊती टिश्यू प्लांटमध्ये, तर झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम करते, झायलेमचं फंक्शन आहे पाणी आणि खनिजे वाहून नेण्याचं कार्य झायलेम करते. तर वनस्पतीमध्ये झायलेम ही ऊती मुळांकडून पाणी आणि खनिजे शोषून घेऊन ती वनस्पतींच्या इतर भागापर्यंत पोहोचवते. काय करते झायलेम, तर मुळांकडून पाणी आणि जे खनिजे शोषून घेतली जातात ते वनस्पतींच्या इतर भागांपर्यंत पोहोचवते. आणि फ्लोएम काय करते, फ्लोएम ऊती तयार अन्न पोहोचवण्याचे काम करते. म्हणजे जे अन्न तयार असतं तर ते पोहोचवण्याचं काम कोण करतं,
फ्लोएम करतं आणि जे मुळांकडून पाणी आणि खनिजे आहेत शोषून घेऊन ती काय करतं वनस्पतींच्या इतर भागांपर्यंत कोण पोहोचवतं तर झायलेम पोहोचवतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर काय मग याचं उत्तर वनस्पतींमधील पाणी आणि खनिजे वाहून नेण्याचं कार्य झायलेम ऊती करते. ओके. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयाचे 50 क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन आपण डिस्कस केलेले आहेत. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.